कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे आजूबाजूला खूप लोक असतात, पण तरीही आपण एकटे असतो. मग त्या क्षणी आपल्याला प्रश्न पडतो, मीच का, माझ्याच बरोबर का असं झालं? पण मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगायला आले आहे. एकटं चालणं म्हणजे शाप नाही, तर ते तुमचं प्रशिक्षण आहे. हो, हे तुमचं प्रशिक्षण आहे. आता सगळे सोबत का नसतात? ऐका, आयुष्यात जेव्हा आपण सुरुवात करतो ना, तेव्हा खूप लोक सोबत असतात. कॉलेजमध्ये, नवीन नोकरीत, नवीन नात्यात, नवीन स्वप्नात सगळे म्हणतात मी आहे तुझ्यासोबत. पण जसं जसं स्वप्न मोठं होत जातं तसं तसं रस्ताही कठीण होत जातो आणि त्या कठीण रस्त्यावर सगळेच नाही चालू शकत. काही लोक थकतात, काही घाबरतात, काही बदलतात आणि मग तुम्ही एकटे उरता. पण हे अपयश नाही, ही आयुष्याची निवड आहे. आता एकटं चालणं म्हणजे नेमकं काय? एकटं चालणं म्हणजे कोणावर राग ठेवणं नाही, कोणाला दोष देणं नाही. एकटं चालणं म्हणजे स्वतःच्या निर्णयांवर स्वतः उभं राहणं, स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतःच लढणं, कोणी शाबासकी देत नसलं तरी पुढे जाणं. खूप लोक गर्दीत चालतात पण स्वतःसाठी कधीच नाही जगत. आणि काही लोक एकटे चालतात पण इतिहास घडवतात. एकटे चालणाऱ्यांना वेदना खूप असतात. सत्य सांगू का, एकटं चालणं तसं सोपं नसतं. रात्री उशिरा डोळ्यात पाणी येतं. आज कोणीच आपल्याला विचारलं नाही की बाई तू कशी आहेस की बाबा तू कसं आहेस. मन म्हणतं थांब ना, थोडा आराम घे. पण तेच क्षण तुम्हाला घडवत असतात. ज्या वेदना कुणी पाहत नाही त्याच तुम्हाला मजबूत करत असतात. एकटे चालायला शिकणारा माणूस हा काय शिकतो तुम्हाला माहिती आहे का? एकटे चालणारा माणूस काय शिकतो? ऐका, स्वतःशी संवाद साधायला, शांततेत उत्तर शोधायला आणि स्वतःचा आधार बनायला. जो माणूस स्वतःचा आधार बनतो त्याला आयुष्य कुणावरही अवलंबून ठेवावं नाही लागत. तो प्रेम करतो पण भीक नाही मागत. तो साथ देतो पण स्वतःला नाही विसरत. आता एकटं चालणाऱ्या लोकांबद्दल लोकही बोलतातच की. हां, बोलणारच. मग आता ते काय बोलतील बा? ही बदलली आहे, हा बदलला आहे, याला खूप ॲटिट्यूड आहे, एकटाच राहतो. पण लक्षात ठेवा, लोक तुमचं ओझं नाही उचलणार. त्यांच्या मतांचं ओझं आपण का उचलायचं? लोक जर आपल्या मतांचं ओझं उचलत नसतील तर आपण का उचलायचं? तुमचं आयुष्य लोकांच्या समजुतीसाठी नाही आहे, ते तुमच्या आत्मसमाधानासाठी आहे. आता एकटे चालण्याचंही खरं बक्षीस आपल्याला मिळतं बरं का. एक दिवस असा येतो जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता आणि स्वतःलाच म्हणता मी हार नाही मानली. त्या दिवशी तुम्हाला टाळ्या नाही लागणार, पण मनात शांतता असेल आणि ती शांतता कोणत्याही यशापेक्षा नक्कीच मोठी असते. योग्य लोक आपल्याला कधी भेटतात? आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ऐका. जेव्हा तुम्ही स्वतःसोबत आनंदी होता तेव्हाच आयुष्यात योग्य लोक येतात. ते लोक तुमची कमतरता भरायला नाही तर तुमच्या आयुष्यात भर घालायला येतात. कारण तो स्वतः एकटा चालू शकतो. जो स्वतःच एकटा चालू शकतो तो कोणालाही कोणाचाही योग्य साथीदार बनू शकतो. आज जर तुम्ही एकटे असाल, थकलेले असाल, कोणी समजून घेत नसेल तर लक्षात ठेवा, तुम्ही चुकीच्या मार्गावर किंवा चुकीच्या रस्त्यावर अजिबात नाही, तर तुम्ही मजबूत बनण्याच्या प्रक्रियेत आहात. म्हणून हळू चाललं तरी चालेल पण थांबू नका. भीती वाटली तरी चालेल पण मागे फिरू नका. एकटे चालायला शिका, कारण आयुष्यातील सर्वोत्तम आवृत्ती एकट्याने चालतानाच जन्माला येते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसह. नमस्कार.